आपण पाहिलं असेल तर खरं तर आभाळ भरून आलं होतं, परंतु आज या स्पर्धेला निरोप देताना धनराज म्हात्रे आणि राजेजी म्हात्रे यांच्या डोळ्यात देखील पाणी येईल यात शंका नाही आहे, कारण 4 दिवस कसे गेले कळलंच नाही आहे. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रंगती आहे. पाहताच क्षणी प्रेमात पडावं असं क्रीडांगण, मैदानाच्या चोपेर बाजूला खरं तर गोलाकार पद्धतीचं हे मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. डौलानं फडकणारे शिवसेनेचे झेंडे, त्यानंतर उत्कृष्ट खेळपट्टी, भव्य दिव्य व्यासपीठ. मात्र सुरुवात बॉली ट्रॅकवरती 2 नंबर 1चा खेळ प्रगतीपथेवरती असताना गोरदास तुम्ही पाहताय दाखल झाला या मॅचमध्ये शंतनू, तर समोर स्टार्टिंग एअरवरती लाल्या. पहिलाच बॉल, भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू प्रशांत सूर्यराव पहिल्या बॉलवरती भोपाळी पडू शकला नाहीये. ज्या खेळाडूने याच मैदानावरती आपण पाहतोय 3दा अर्धशतक झळकावले, ते देखील स्वामी स्पोर्ट्सच्या बॅटनं, आणि आज पहिल्याच बॉलवरती भोपाळी पडू न शकता निघालाय खेळाडू कक्षामध्ये प्रशांत. बॅक टू द पवेलियन. प्रशांत सूर्यराव लाल्याला मैदान सोडावं लागतंय. हे पडबडणारे नाही आहे टीम आयुष्य अंबरनाथला या मॅचमध्ये, कारण एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख राहिली आहे. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय आता पहिल्याच बॉलवरती इथे 0वरती बाद नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. दिनेश दाखल झाला या मॅचमध्ये. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आयुष्य 11 अंबरनाथच्या विरोधात गजानन स्पोर्ट्स मुलुंड या 2 टीमच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. आणि खरं तर जय पवार सरांचं देखील आभार व्यक्त करायला हवं, कारण त्यांच्या माध्यमातून हे 40+ 8 संघ बांधण्यात आलेत. त्यांनी या मैदानावरती खरं तर आमंत्रित केलं आहे, त्यामुळे त्यांचंही आभार. आणि जय पवार हे नाव आपण पाहतोय नेहमीच चर्चेचा विषय का असतं, तर प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचे संघ त्यांच्या नावाने खेळण्यासाठी येत असतात. हे चित्र आपण पाहिले. सलगचा दुसरा धक्का. आता बॅटिंग करत असताना टीम आयुष्य 11 अंबरनाथ संघाला दिनेश जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तसा त्याला मैदान सोडावं लागेल. सलग 3 बॉल 3 षटकार. केपी यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. धनराज म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांच्या माध्यमातून जसे दाखल झालेत केपी, पाहिलं मैदानाच्या आतमध्ये केपी उतरलेत, लगेचच कॅश प्राईज लावण्यात आला आहे. आणि केपी नाव हे मोठं आहे, कारण याच मैदानावरती केपीची एक मोठी स्पर्धा कुणाल पेनकर यांना आपण पाहिलं असाल, या स्पर्धेमध्ये आयोजन त्यांनी केलं होतं. परंतु हे केपी आपल्याला पार भेटतील. धनराजी म्हात्रे आणि राजेजी म्हात्रे यांचे चांगले मित्र आहेत. इथे घडले काय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. सलगचा 3रा धक्का. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक राहिली आहे, ती देखील गोलंदाज शंतनूच्या नावावरती. 50 बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला आता तानाजी या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना शंतनू काय गोलंदाजी करतो या मॅचमध्ये. टॅप करण्याचा प्रयत्न, सलगचा 4था डॉट आला आहे या मॅचमध्ये. बॅडम षटक येईल का हे देखील चित्र आपल्याला पाहायचं आहे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत 3 बॉल सलग डॉट, त्यानंतर 3 बॉलवरती 3 विकेट आल्यानंतर 4था डॉट आला. त्यामुळे अद्याप आपण जर पाहिलं तर श्रीगणेश देखील झाला नाही आहे टीमचा. आयुष्य 11 अंबरनाथ याच मैदानावरती काय खेळले होते, 40+ क्रिकेट आपण जरूर पाहिला होता. अप्रतिम खेळ त्या स्पर्धेमध्ये, नगरसेवक ट्रॉफीमध्ये आयुष्य 11 अंबरनाथचा आपण जरूर पाहिला आहे. गतीमध्ये मिश्रण, त्याच्यात पेस, आणि अखेर ही पहिली धाव ॲड होती, ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात. 4 बॉल थांबावं लागलं आणि 5व्या बॉलवरती ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे. इथे अजून एक विकेट मिळते, अजून एक धक्का, क्लीन बोल्ड. 50 बाद.
पुरे या वेळेला देखील अजून एक डॉट 6 चेंडू डॉट आलेत एक वाईट होता आणि काय गोलंदाजी केली आहे एकदा सर्वांना सांगेल गोलंदाजी आवडली असेल तर